यवतमाळ, उद्धव ठाकरेंची सभा. तितक्यात स्टेजवर लागतो फुटीर खासदार संजय देशमुखांचा तो जुना व्हिडिओ. या व्हिडिओत देशमुख काय बोलतायत? शिवसैनिकांनो जरा कान देऊन ऐकाच. शिवसेना संकटात होती. 83 वर्षांच्या आईनं सांगितलं शिवसेनेसोबत जा. हे वाक्य ऐकून तळपायाची आग मस्तकात गेलेले शिवसैनिकांचे लालबुंद चेहरे पाहून उद्धव ठाकरे डरकाळी फोडतात. आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर त्या आईला काय वाटत असेल? हा सवाल नाही, हा जिव्हारी लागणारा घाव आहे. 6 खासदार फुटले पण ठाकरे नावाचा ढाण्या वाघ झुकला नाही. ऑपरेशन टायगर होताच ठाकरे द टायगर मैदानात उतरला आणि मग सभा सुरू. ठाकरेंचा पहिलाच पंच एकदम काळजाला भिडणारा. देशमुख सांगतायत बाळासाहेब म्हणायचे संकटात धावून जा. शिवसेना संकटात होती. 83 वर्षांच्या आईनं सांगितलं शिवसेनेसोबत जा. आता आईची आठवण झाली. आईनं सांगितलं म्हणून ठाकरेंसोबत होतो, मग आईची शपथ घेऊन गद्दारी केलीस, त्या आईला काय वाटेल? शिवसैनिकांनो विचार करा. आई हा शब्द शिवसेने इतकाच पवित्र. ज्यानं आईची शपथ मोडली त्यानं शिवसेनेशी इमान मोडलं. ठाकरे पुन्हा गरजले. चूक माझी झाली. यांनी पूर्वी एकदा गद्दारी केलीच होती तरी परत घेतलं. माफी दिली तरी लायकी बदलत नाही. उद्धव ठाकरे एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी एक सणसणीत डायलॉग हाणला. एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवर संकट येऊ शकत नाही. तू तुझी काळजी कर, माझी करू नकोस. हीच तर ठाकरेंची ताकद. एकटा असूनही लाखोंच्या बरोबरीचा. दुसरा पंच इतिहास घडवणारा. काय सॉलिड पंच होता. एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. शिवसैनिकांनो हा आत्मविश्वास बघा. नाव नेलं, चिन्ह नेलं, पण निष्ठा नेता आली नाही. ठाकरे तर यापुढे जाऊन म्हणाले, आमदार फोडल्यावर शिवसेना संपली होती तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या जनतेनं 9 खासदार मशालीवर निवडून दिले. ही तर सणसणीत चपराक होती गद्दारांना आणि दिल्लीच्या तख्ताला. मोदींची लाट होती तेव्हा 31 खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. कुठं गेली लाट? म्हणजे चेहरा नाही विचार निवडून येतो, मोदी नाही माणूस निवडून येतो. मग विकास निधीवरूनही घेरलं. 2 वर्षात लोकसभेत किती वेळा हजर होते रे? उत्तर शून्य. कारण दिल्लीत हजेरी लावायची नाही, मिंदेच्या दारात हजेरी लावायची होती. तिसरा पंच शेतकरी आणि शिवसैनिक यांचं नातं सांगणारा. तिसरा पंच तर काय टाकला राव. पावसाळा सुरू झाला, सडलेली पानं गेली, नवीन कोंब उगवतात. ते नवीन कोंब तुम्ही आहात, कट्टर निष्ठावान शिवसैनिक. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक जण सडलेली पानं गेली तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोंब उगवतात. आणि ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात. शिवसैनिकांनो आपण सडलेली पानं नाही, आपण नवीन कोंब आहोत. गद्दार गेले, इमानदार उभे आहेत. आणि मग मात्र ठाकरेंनी 50 खोकेचा हिशोब मांडला. 3 वर्षांपूर्वी गद्दार शिरोमणी मिंधेनं 40 आमदार फोडले. विदर्भात बैलांवर लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल तर खासदाराचा किती? हा धंदा झालाय. निवडून यायचं, हमीभाव वाढवायचा आणि विकून टाकायचं. मतदारानं बोटाला काळीशाई लावली, गद्दारानं विश्वासाला काळ फासलं. याचा जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारच गद्दारांच्या कळपात गेला असं म्हणत गद्दारांचा हिशोब देखील चुकता केला. शिवसैनिकांनो उद्धव ठाकरेंचं हे भाषण ऐकलं ना? उद्धव ठाकरे एकटे नाहीत. त्यांच्यासोबत बाळासाहेबांचा विचार आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि लाखो शिवसैनिकांचं रक्त आहे. म्हणून शेवटी एकच नारा दिला, पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी ठाकरे उभा आहे. आणि जोपर्यंत हा कट्टर शिवसैनिक उभा आहे तोपर्यंत शिवसेना संपणार नाही. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा.
ही डरकाळी प्रत्येक गद्दारापर्यंत पोहोचवा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा जय महाराष्ट्र.